ती एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस 67 साली पहिल्यांदा विधानसभेमध्ये पोहोचले त्यावेळेस माझा जन्म देखील झाला नव्हता। अशा परिस्थितीमध्ये मी लढा दिला, आमच्या कार्यकर्त्यांनी झुंज दिली, मोठा संघर्ष उभा केला आणि राज्यामध्ये चौथ्या क्रमांकाची पराजय झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये माझं नाव 1,26,433 मतं पडली। तर कमी मताच्या फरकाने पडलेल्या उमेदवाराच्या यादीमध्ये माझा 6वा क्रमांक लागतो आणि या दोन्ही यादीमध्ये नाव समाविष्ट असलेला राज्याच्या 288 मध्ये नाव जर पराजय झालेला उमेदवार कोण असेल तर तो राम शिंदे आहे। त्याच्यामुळं या कटाचा आणि या अघोषित माझ्या विरोधी कारवाई करण्याचा मी बळी ठरलोय हे यामधून सिद्ध झालेलं आहे। वरिष्ठांकडे तुम्ही आता याबाबत तक्रार करणार आहात? मला वाटतं वरिष्ठांकडे तक्रार करण्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या संदर्भामध्येच असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर हे महायुतीसाठी चांगलं नाही, माझ्यासाठी तर नाहीच नाही, पण याच्यावर गांभीर्याने आमच्या वरिष्ठांनी दखल घेऊन याच्यावरती विचारविनिमय केला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। एकूणच तुमचं कमी मतांनी पराभव जो आहे तो झालेला दिसतोय, या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगाकडे पुन्हा एकदा तक्रार करणार आहात? काउंटिंग संदर्भात काही बोलणी काही वरिष्ठांसोबत या संदर्भात? मी काउंटिंगच्या संदर्भामध्ये अर्ज दिला होता, पण रिटर्निंग ऑफिसरने तो अर्ज माझा फेटाळलेला आहे। आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्याकडे मी जे काही माझ्या शंका आहेत, जिथं डाऊटफुल झालेली आहे प्रक्रिया आहे तिथं मी आज जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज सादर करण्याची माझी प्रक्रिया सुरू आहे। तो लवकरच सादर होईल। त्याच्यावरती जिल्हाधिकारी काय निर्णय घेत आहेत या संदर्भामध्ये मी पुढील कारवाई ठरवणार आहे। शेवटी त्यांनी जर माझ्या मागणी आहे आणि अतिशय कमी फरकाने हा पराजय झाला आहे, मागे पुढे होत असताना माझा जो अर्ज आहे तो मतदान मोजणीचा जो अर्ज आहे, पडताळणीचा जो अर्ज आहे तो स्वीकारला, पण स्वीकारण्याच्या अगोदर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती कॅन्डिडेट डिक्लेअर केला ही मोठी चूक रिटर्निंग ऑफिसरनी केली। याचा अर्थ प्रिजुडिस माइंडने रिटर्निंग ऑफिसर तिथे काम करत होते। याच्यामध्ये मी भविष्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये इलेक्शन पिटिशन देखील दाखल करणार आहे। अनेक ठिकाणी दारू, मटण, पैसे अनेक केसेस देखील झालेल्या आहेत, याचं मी वारेमाप वाटप झालेलं आहे। त्या संदर्भामध्ये देखील इलेक्शन कमिशनची जी काही प्रक्रिया आहे ती पार पाडत असतानाच न्याय मिळण्यासाठी हायकोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन देखील दाखल करणार आहे।